तात्या निघालेत. राजा आणि भोजा फेरफटका मारतो रानात. तो भोजा पळाला. तात्या भोजा पळाला. रेड्यांना मोकळं रान मिळालंय. ते आता पळत करा करा मजा करा. शाळेला सुट्टी आहे ना. प्रवीण दादाने नांगर धरलाय. छोटू मला दाखवायला आलाय. पोरांचं बघा काय चाललंय. पायाला लागेल ना सावकाश. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. तर तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. गावाला आलेलो मंडणगड तामाणे. दिवस आहे चौथा. सकाळचे वाजलेत 10:30 आणि बऱ्याच दिवसानंतर महिन्यानंतर आज तात्यांसोबत निघालेलो आहे रानात. राजा आणि भोजा जे दोन रेडे आहेत तात्यांनी बाळगलेले, त्यांना रानात चरायला घेऊन जातो. तर बऱ्याच महिन्यानंतर की वर्षानंतर मे बी हा ब्लॉग येतो आहे राजा आणि भोजाचा. तर चला आता वाड्यातनं तर बाहेर पडलो आहे. आता तुम्हाला आजूबाजूला रानातला परिसर, तात्या मी जवळजवळ 2-3 तास तरी आम्ही रानात थांबणार आहोत त्यांना चरण्यासाठी आणि मग घरी. तर चला दाखव. तात्या निघालेत. राजा आणि भोजा. आजूबाजूला ही खलाटी आहे. भात लावणी झालेली आहे सगळीकडे. चला थोडा रानातला फेरफटका होणार आहे आज. आणि राजा भोजा पण जवळजवळ 2-3 दिवसानंतर बाहेर पडलेत रानात चरायला. सोबत एक घरातला कुत्रा पण आहे. चल. आणि वरती आभाळ तर पूर्ण भरलं आहे. कधी पण पाऊस पडू शकतो. मी रेनकोट वगैरे घातलेला आहे. गावाच्या बाहेर आलो की असं रान चालू होतं. तिथे राजा आणि भोजा चरतायत. तात्या आहेत. राजा आणि भोजा जवळजवळ 2-3 दिवसाच्या गॅप नंतर असं ताजं गवत खात आहेत. 2 दिवस त्यांना वाड्यामध्ये चारा देत होते. पेंडा सुकलेला असतो तो. आज निवांत चरतायत. तात्या आहेत. डोंगराच्या त्या साईडने पावसाची सर आली. आता इथे आला पाऊस हळूहळू सरकत. मस्त चरतायत. हा आपला राजा, तो पण इथे निवांत चरतोय. राजाची तब्येत मध्ये खूप खराब झालेली. काय त्याने विषारी वनस्पती खाल्लेली की काय, त्याला काही पचनच व्हायचं नाही. कंटिन्यू लूज मोशन होते त्याला. तात्यांनी बरंच काही सलाईन वगैरे डॉक्टर बोलावून त्याला बरं केलं. डॉक्टर म्हणाला आता हिरवा चारा खाईल तर तो पटकन रिकवर करेल. आता बघूया. आता तो खातोय तरी बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणे आणि त्याला डायजेस्ट पण होतं आहे. तर तो होईल 1 महिन्याभरात त्याची तब्येत सुधरेल. भोजा आहे एकदम दणदणीत, जसा होता तसा. तात्यांनी कवर घातलंय. तिथे कुत्रा पण बसलाय. आणि असं आहे कोकणातलं वातावरण. मस्त माळरानावरती गुरांना चरायला हवंय तेवढं आहे. आता ते कलम लावलं वाटतं पण ते काजू.
रेड्यांना मोकळं रान मिळालंय, ते आता पळत सुटले जिकडे खायला मिळतंय तिकडे. तेव्हा आम्ही इथे उभं होतो आणि हे धावत धावत पळाले. बऱ्याच दिवसाने बाहेर आलेत, त्यामुळे आता काय करू ना काय नाही असं त्यांचं झालंय. इथे चरू का तिथे चरू. पण काय व्ह्यू आहे बघा, समोर बघा डोंगर बघा, वरती पाऊस भरलाय. पाऊस कोकणात एवढा नाहीये जसा हवा आहे तसा, धोधो नाही पडत आहे. 3-4 दिवसापूर्वी खूप धोधो पडला. 2-3 दिवस एकदम धोधो पडतो आणि मग नंतर थोडंसं गॅप घेतोय, मग रिमझिम रिमझिमच असतो. पण व्ह्यू बघा, सगळीकडे हिरवळ हिरवळ. शांत बसलो तर फक्त पक्ष्यांचे आवाज आहेत. तर फुल रिलॅक्स वातावरण आहे, एकदम शांतता आहे, अजिबात गडबड नाही, काही नाही. मस्त इथे रेडे चरतायत आणि त्यांच्याबरोबर आम्ही पण फेरफटका मारतोय रानात. सगळीकडे हिरवंगार आहे, थंड वातावरण आहे, गरम नाही होते आणि पाऊस पण नाही आहे आता सध्या. मगाशी एक सर येऊन गेली, पण आत्ता नाही आहे पाऊस. हे बघा, इथे आहे भोजा, इथे आहे राजा, तिथे लांब डोंगरावर गाव एक दिसतंय. आता किती क्लिअर दिसतंय माहित नाही कॅमेरामध्ये, अजून झूम करतो. ते बघा, डोंगरावरती गाव आहे ते. तात्या म्हणतात ते गाव आहे खरवते, तालुका दापोलीमध्ये येतं. ते मंडणगडमध्ये येत नाही, पण ते इथून दिसतंय बघा डोंगराच्या त्या पलीकडे. खरवते गाव, तालुका दापोली, तो दापोली तालुका येतो तिथे. इथे राजा भोजा त्यांचं चाललंय चरणं, त्यांच्यावर नजर ठेवावी लागते. तो भोजा आहे तो डेंजर आहे तात्या म्हणतात. तो एकदा पळाला ना की तो भेटत नाही, तो कुठेही जातो चरायला. मग त्याच्या मागे धावणं इम्पॉसिबल होतं जंगलातनं, म्हणून त्यांच्या सतत आजूबाजूला राहावं लागतं. ते बघा पळतायत बघा, तो बघा तो भोजा पळाला. तात्या भोजा पळाला. ते प्रवीण दाने रांगत धरलाय. बैलांची नावं काय दादा? ओके, पंजाब आणि मालिक. हा, अरे बाप, आज जरा पाऊस आहे ना थोडा, तर बरं आहे नांगर धरायला. आता माती कडक होते एकदम. नांगर चिखल करतो. तुझं नाव काय? हा, तन्वीर. आणि तुझं काय? धनिक. करा करा, मजा करा. शाळेला सुट्टी आहे ना आज? अरे बापरे, पाहायला लागेल सावकाश. इथे शाळेतल्या पोरांची पण मजा आहे, गावातल्या. हा, ते आवण काढायचंय ना अजून? तेच काढ, ते लावलेलं आहे. मग इथे लावायचंय ते कुठं आहे? हे इकडे बांधावर ठेवलंय ते. हो हो हो. शेतात पाणी भरलंय ते अडवण्यासाठी पूर्ण खड्डे विजवतात, म्हणजे खालती शेतात पाणी झालं नको आणि इथेच ते अडलं पाहिजे, जेणेकरून चिखल करायला थोडं सोपं पडेल.
आणि आज हे पण शेत होऊन जाईल, नांगरणी आणि लावणी. तिथे बांधावर आवण ठेवले, हे आवण लावायचे तिथे. पोरांचं बघा काय चाललंय, पायाला लागेल ना सावकाश. यांची पण इथे नांगरणी चालली. आज शाळेला सुट्टी. हो मजा चालू आहे ना. शाळेला सुट्टी आहे. करा नांगरणी, हळू हळू, पायाला बियाला लागेल. आहे आहे, पाहतेच पडाल वरनं. आणि हे आहे आपलं तामाणे गाव. फुल पावसाळी वातावरण. तात्या गेले पुढे रेड्यांना घेऊन. मी आता इथूनच घरी जाईल. चालू करा. हळू हळू, सावकाश. हा ते लागेल, हा पायाला लागेल. ते काय म्हणतात त्याला? हा गांडूळच आहे. बरोबर बरोबर. मला वाटलं काय चावणार आहे वेगळे. हे बघ, हा छोटू मला दाखवायला आलाय. भारी आहे. मग लाव आता खेकड्यांना पकडायला. घराच्या जवळ आलो आणि थोडेसे चिखलाचे पाय साफ करून घेतो. पूर्ण चिखल चिखल झालेला. नळाला 24 तास पाणी या गावामध्ये, तामाणे गावात. पाय साफ करून घेऊया आणि मग आता घरी जेवायला. आजूबाजूचा परिसर कोकणातला तर मस्तच वाटलं. तात्यांबरोबर थोडंसं काय म्हणतात, बऱ्याच महिन्यानंतर रेड्यांबरोबर जंगलात गेलेलो, रानात गेलेलो. आणि मग तिकडनं गावच्या बॅकसाईडला चरत असताना प्रवीण दादा आहे, त्याच्या शेतामध्ये नांगरणीचं काम चालू होतं. आज ते भात लावणी कंप्लीट करतो, तर ते पण आपल्याला बघायला मिळालं. नांगरणी, त्याची 2 मुलं होती. ती पण शाळेला सुट्टी होती. गुरुजींचं काही ट्रेनिंग होतं देवाऱ्याला, तर त्यांना मुलांना सुट्टी होती, तर ते पण शेतावर आलेले टाईमपास करायला आणि खेळायला. तर गावचा हा प्लस पॉईंट आहे गावच्या मुलांना, की मातीशी, निसर्गाशी निगडीत असतात. तर आत्ता घरी जातो आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण वाड्यातनं आम्ही रेड्यांना घेऊन तात्या आणि मी रानात गेलेलो. त्याच्यानंतर थोडीशी भातशेतीची कामं बघितली, नांगरणी बघितली आणि पावसाळ्यातलं वातावरण, रान सगळं बघितलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय.